श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिवचिदंबर महास्वामीजींनी जो निर्णय घेतला समाधीचा, त्या समाधीचं चरित्राचं आख्यान आपण ऐकत असताना शांत चित्ताने ऐकावं। एवढं चरित्र दिव्य आहे। या चरित्राच्या निमित्ताने शेवटी समाधी घेत असताना नेमका काय काय लीला केल्या शिवचिदंबर महास्वामीजींनी, परिपूर्ण दत्तावतारी असलेल्या शिवचिदंबरांनी, त्या खरोखरच ऐकाव्यात आणि आपल्या अनंत जन्माचं जी काही पाप असतील ती नष्ट व्हावीत अशी प्रार्थना शिवचिदंबरांच्या चरणी करावी। त्या ओवीबद्ध चरित्रांमध्ये तर वर्णन करून ठेवलेलं आहे। मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थीला घरातून त्यांनी ठरवलंच होतं की आता वेदीवरती बसून आता इथे समाधी अवस्था घ्यायची, परंतु त्या दिवाकराची शोकविवल स्थिती पाहिली आणि कोणालाही तो दिवाकर आवरत नाहीये। तो आत त्याचा निर्धार त्यानं पक्का केलाय, त्याप्रमाणे कोणालाही आत सोडत नाहीये। आपले वडील निजानंदी निमग्न आहेत हे त्याला पटतच नाहीये। आणि हे सगळी स्थिती पाहता क्षणी, परिस्थितीचं ताणमान पाहता शिवशास्त्रींनी मात्र एक केलं, आर्तपणे प्रार्थना केली आणि शिवचिदंबरांना सांगितलं की गुरु महाराज, आजपर्यंत उभी हयातभर आपण शास्त्राचं अतिशय श्रद्धेनं पालन करत आलात। माझी अशी विनंती आपल्या चरणाशी, मनोमन प्रार्थना चालू होती बरं काही, की दक्षिणायन चालू आहे आणि दक्षिणायनामध्ये आपण हा देह ठेवताय, ही गोष्ट अशी न करता आपण उत्तरायणच सुरू झाल्यानंतर देह ठेवावा, ते जास्ती इष्ट नव्हे का म्हणून प्रार्थना केली। बघा, ती उत्तरायणामध्ये देह ठेवावा ही मनोमन केलेली प्रार्थना ऐकता क्षणी चिदंबर स्वामीचे निजानंदी निमग्न झाले होते। त्यांनी डोळे उघडले, पाहिलं आणि लोकांनी पाहता क्षणी चमत्कार पाहिला की निजानंदी निमग्न झालेले, समाधी अवस्थेत गेलेले शिवचिदंबर पुन्हा देहस्थितीत आले। म्हणजे साक्षात मृत्यूवरती विजय मिळवला हे लोकांनी पाहिलं। अहो, का नाही मृत्यूवर विजय मिळवणार? मृत्युंजयेश्वर असे असलेले भगवान महादेव म्हणजेच साक्षात शिवचिदंबर आहेत। मृत्यू काय चीज आहे शिवचिदंबरांच्या पुढे? मृत्यूला मर्यादा आहेत, हे मृत्युंजय आहेत। त्यामुळे समाधी स्थितीत गेलेले, जवळजवळ अवतार कार्य संपवलेल्या स्थितीत असताना पुन्हा देहस्थितीत आले आणि पुन्हा देहस्थितीत आल्यानंतर मात्र मध्यंतरी काही दिवस गेलेत। बघा, मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थीला निजानंदी बसले होते। दक्षिणायन आहे, उत्तरायण सुरू झाल्यानंतर आपण देहावसान किंवा देहस्थिती पुन्हा सोडावी आणि आपण हे शरीर सोडावं अशी प्रार्थना केली होती, विनंती केली होती शिवशास्त्रींनी। युवनामाचं संवत्सर होतं आणि आता बघा, मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी गेली, पंचमी, षष्ठी, सप्तमी, चित्तवृत्ती आत 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 दृढ होऊ लागले। सगळ्या शिष्यांना आता निरोपाची भाषा बोलतायत। सावित्री, सरस्वती आणि आपल्या लेकांना कशा कशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीनं पुढं ही मार्गक्रमणा करायची आहे, परंपरा कशी चालवायची आहे, व्रतवैकल्य अनुष्ठानादी कर्म कसं चालवायचं आहे, सगळं अतिशय सूक्ष्मरीतीनं मार्गदर्शन करत चित्तवृत्ती आपल्या एकत्रित करून। बघा, युवनाम संवत्सर आहे आणि पौष शुद्ध चतुर्थी आहे। शके 1680 ते 1737 हा कार्यकाळ शिवचिदंबर महास्वामींचा आहे। सन 1758 ते 1815 म्हणजे 57 वर्षाचं आयुष्य उपभोगून झालेलं होतं आणि आता 57व्या वर्षी हा निर्णय घेतलेला होता की आता आपल्याला महासमाधी घ्यायची आहे। काय घडलं? पौष शुद्ध चतुर्थी तिथी उजाडली आणि त्या दिवशी सकाळी सकाळी उठून स्नान संध्यादी कर्म केली बरं का, आन्निक पूर्ण केलं, नित्यकर्म पूर्ण केलं। प्रखर तेजाची ओतीवती मूर्ती चिदंबर दीप्ती दिसे तैसी। ज्ञानावतार असलेल्या प्रभू चिदंबरांनी गायी ब्राह्मण या सर्वांची पूजा केली, सूर्यनारायणाचं स्तवन केलं, पंचाग्नी प्रज्वलित केला, सालंकृत गोदान करून सर्व ब्राह्मणांना वंदन करून आता वेदीवरती मध्यभागी दर्भासनावरती मांडी घालून बसलेत।
आज सर्वांना जे जे पाहिजे ते मागा म्हणाले. जे मागाल ते तुम्हाला आज देतो. लोकांच्या भावना अनावर झाल्यात, सगळे शोकाकुल झालेत, सगळे भावविभोर स्थितीत पोचलेत. भक्त उद्धारार्थ इथे मी गुप्तरूपाने राहीनच. माझा अवतार कार्य आता संपलेला आहे. सर्वांनी सुखाने राहा. माझी सर्वत्रांच्यावरती दयादृष्टी राहील. चिदंबरांचे प्रेमळ शब्द ऐकले आणि दुःखाचा डोंब जणू उसळला. विरह दुःखाने जन व्यथित होऊन गेले. प्रभूंनी प्रत्येकाला जवळ बोलावून प्रत्येकाचं सांत्वन केलं. महत्वाची एक गोष्ट सांगायची राहिली. दिवाकर नावाच्या आपल्या पुत्राला मार्तंडाचं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पाठवून दिलं होतं. म्हणजे पौष शुक्ल चतुर्थीच्या आधी तू तिथे जा. त्याची इच्छा होती की वडील आपल्याला अशा पद्धतीनं पाठवतायत आणि काही निराळं तर काही करणार नाहीत ना, समाधी तर घेणार नाहीत ना. परंतु ती शिवचिदंबरांची इच्छाच तशी होती. दिवाकर आपल्या पुत्राला पाठवून दिलं तीर्थयात्रेला आणि आजच्या दिवशी ही सगळी परिस्थिती घरात अशा पद्धतीने ज्याला जे पाहिजे ते दिले. इतक्यात प्रभाकर चिदंबरांचे जे बंधू आहेत, आपण पाहिलं चिदंबरांचे बंधू प्रभाकर, ते आले आणि ते म्हणतात आम्हाला या कवी सागरात लोटून देवादिदेव तुम्ही कसे चाललात. चिदंबरा तुम्ही मायबाप बंधू नका कृपा सिंधू. जाऊ आता. प्रार्थना केली तेव्हा सांगितलं वत्सात. धाकट्या बंधूची ती करुण स्थिती पाहिली आणि त्याच्या पाठीवरून हात फिरून सांगितलं भिवू नको, तू गालव क्षेत्री सुखाने राहा. तुझ्याकडून विस्तृत अशा पद्धतीचं कार्य होणार आहे. सर्वत्रांना आशीर्वाद दिले. वरतून देवदेवता आशीर्वचन करतायत, स्तवन करतायत. नमो चिदंबरा क्षितिभारनाशा, नमोजी सर्वेशा सदाशिवा, सर्व पापहरा दुःख दैन्यहरा, नमो चिदंबरा सुखदाई. नाही गा पालक तुम्हा विना आम्हा सर्वानंद धामा चिदंबरा. ते जो शंकर नावाचा जो पुत्र होता, दिवाकर तर यात्रेला गेला होता, शंकर होता, त्याला आपलं पंचायतन हातात दिलं. 5ही जे अन्य पुत्र होतं ते महान मुखनेत्री अशा पद्धतीने ते अश्रू ढाळत होते आणि लोटांगण घालून विनू लागत होते आम्हाला घोर सागरात सोडून जाऊ नका. तरी सर्वत्रांना आशीर्वाद दिले. नासाग्र ध्यान लावलं. ज्ञान मुद्रांकित दोन्ही हात केले आणि त्यांच्या हृदयावर शोभत होते दोन्ही हात. एक मुहूर्तभर असं ध्यानमग्न झाले. निजानंदी मग्न झाले. चिदंबर स्तब्ध नारी नर पाहता ती. चिदंबर महास्वामीजींनी अवतार कार्याची परिपूर्णता केली. महासमाधी घेतली. काय घडलं हो नेमकं यानंतर? अवतार कार्यानंतर सुद्धा त्यांनी काही महत अशा लीला केल्या. काय घडलं त्या चिदंबर क्षेत्राचं, चिदंबर महास्वामीजींचा चरित्राख्यानामध्ये महासमाधीनंतर आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहून हळूहळू सांगतेकडे या चरित्राच्या वळू. आज इथेच वाणीला विराम देऊ. परम पावन असलेल्या शिवचिदंबरांचं परमनाम स्मरण करू आणि आज थांबू. शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.